नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आपण पाहूया मिक्स भाजी कशी बनवतात। मी आज ही मिक्स भाजी बनवत आहे। ही भाजी आपण भोगीसाठी पण बनवली जाते। त्याच पद्धतीने मी भाजी कशी बनवतात ते तुम्हाला सांगत आहे। सर्वप्रथम मी मिक्स भाज्या धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी ग्रेव्हीसाठी शेंगदाणे घेतले आहेत, सुकं खोबरं, तीळ, धणे, आलं लसूण घेऊ आणि कोथिंबीर घेऊन सर्व हे वाटून घेत आहे। आपण पाहू शकता मी आता हे मिक्सरला लावणार आहे। पुढे पहा, आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरमधून सर्व असं बारीक असं पिसून घ्यायचं आहे। आपला मिक्सरला वाटण बारीक केलेलं आहे, आपण पाहू शकता। त्यानंतर मी फोडणीसाठी तीळ टाकत आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तीळ टाकलेलं आहे। आता आपण बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत, ते फोडणीसाठी टाकायचं आहे। सर्व त्याच्या आधी मी कढीपत्ता फोडणीला टाकला आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कढीपत्ता छान असं त्याला परतून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत। चला आपण आता कांदा टाकून घ्यायचा आहे। असा बारीक कापलेला कांदा फोडणीला टाकलेला आहे। ते थोडंसं ब्राउनिश होऊन द्यायचं आहे। कांदा आपला असं मिक्स करायचा आहे। मिक्स केल्यानंतर ते थोडंसं त्याला परतवायचं आहे। थोडं परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेलं टाकणार आहोत। त्याला पण थोडंसं मॅश होऊन द्यायचं आहे। असं मॅश होऊन द्यायचं आहे। त्यानंतर आपण वाटलेली पुरी आहे ना, ती आपण ह्या कढईमध्ये टाकायची आहे। चला तर आपण कढईमध्ये पुरी टाकून घेऊया। ही पहा, आपण पुरी टाकलेली आहे। ती असे मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून ते वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत त्याला आपण ग्रेव्हीला वाटण जे वाटलेलं आहे त्याला आपण तेल सुटेपर्यंत तरसवून घेणार आहोत। हे पहा, आपण छानपैकी परतवून घेत आहोत। आपण परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व टाकून घ्यायचं आहे। हे मी मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्व व्हेजिटेबल टाकणार आहोत। हे पहा, मी हे सर्व व्हेजिटेबल टाकत आहे। त्याच्यामध्ये वांगा आहे, गाजर आहे, पापडी आहे, वाटाणा आहे, बटाटा आहे। हे सर्व मिक्स भाजी आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत। त्यानंतर मी थोडंसं पालक टाकणार आहे। असं सर्व मिक्स करून भाज्या घ्यायच्या आहेत। हे पहा, आता वरून मी पालक टाकत आहे। आपण पाहू शकता ह्या भाज्या मिक्स झाल्यानंतर वरून मी पालक टाकत आहे। हे पहा, आता ते थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे। थोडीशी ग्रेव्हीदारच भाजी ठेवायची, एकदम घट्ट नाही, एकदम पातळ नाही, मीडियम अशी भाजी आपण बनवलेली आहे। आपण पाहू शकता। आता मी त्याच्यासोबत बाजरीची भाकरी बनवत आहे। आपण पाहू शकता मी बाजरीची भाकरी बनवत आहे, त्याच्यावरती तीळ लावत आहेत, कारण की ही आपण भोगीसाठी पण भाजी बनवतो त्या प्रकारे आहे, म्हणून मी ही भाजी तीळ लावून भाकरी दाखवत आहे। आपल्याला कधी भोगीसाठी आपण भाजी बनवायची असेल आणि अशी भाकरी बनवायची असेल, त्यावेळी ही रेसिपी आपण करून पाहू शकता। हे पहा, अशा मस्तपैकी बाजरीची भाकरी थापून घ्यायची आहे आणि आपला तवा गरम झालेला आहे। तव्यावरती आपण भाकरी टाकलेली आहे, त्याला वरून पाणी असं शिंपडून मस्त पक्की भाकरीला लावून घ्यायचं आहे। अशी भाकरी आपली होत आहे। त्यानंतर
भाकरी पलटवून घ्यायची आहे. भाकरी पलटवून झाल्यानंतर ती दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे. भाकरी अशी पहा, आपली भाकरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे. आपण पाहू शकता अशी मस्तपैकी आपली भाकरी आणि भाजी रेडी झालेली आहे. आणि भाकरी मस्त झालेली आहे आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. आपण पाहू शकता. आपण आता भाजी कशी झालेली आहे ते पाहूया टेस्ट घेऊन. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ही पहा आपली भाजी आणि भाकरी रेडी झालेली आहे. बाय बाय, धन्यवाद.